ए जी ओ जी लो जी सुनो जी, हमने खाया पार्ले जी और आ गए भैया जी। यस माय फ्रेंड्स, मनोज वाजपेयी जी उर्फ भैया जी पधार गए हैं आज बिग बँग। त्यांच्या भैयाजी या मूवीचा रिलीज झालेला आहे आणि तुमच्या लाडक्या फ्रेंडनी म्हणजेच केदार केसकरनी हा मूवी फर्स्ट डे फर्स्ट शो बघितलेला आहे। येस, मनोज वाजपेयी भैयाजी। आता तुम्हाला इथे दिसत असेल, मी म्हटलेलं आहे की टिपिकल सूड कथा आहे। खरंय, बरोबर आहे, थोडासा बोरिंग पण होतंय, अगदी करेक्ट आहे। पण आपले भैयाजी उर्फ मनोज वाजपेयी हे स्क्रीनवरती जेव्हा येतात त्यावेळेला तो मूवी इंटरेस्टिंग होतो। मूवी प्रेडिक्टेबल आहे, अगदी प्रेडिक्टेबल आहे। आतापर्यंत हजारो नाही लाखो सूडकथा आलेल्या आहेत। सिनेमा या माध्यमातून वेगवेगळ्या भाषांमध्ये कित्येक काय म्हणूया एकदम जबरदस्त दर्जेदार अशा सूडकथा आलेल्या आहेत आणि तितक्याच अगदी काय म्हणूया मोठ्या प्रमाणात घटियात घटिया सुद्धा पिक्चर आलेले आहेत ज्याच्यामध्ये सूड कथा, रिव्हेंज, बदला, बदले की आग, हे जे सूत्र आहे ना, हे जे इक्वेशन आहे, बदले की आग, सूड, रिव्हेंज, हा एक मूवीजचा, सिनेमांचा एक आवडता इक्वेशन आहे, आवडतं इक्वेशन। आणि तुम्हाला लक्षात येत असेल मित्रांनो, जगातले जे दोन काय म्हणूया दोन महान महाकाव्य, दोन मोठे ग्रंथ म्हणजे की रामायण आणि महाभारत, हे सुद्धा काय आहेत तर एक सूड प्रवासच आहे। तुम्ही जर का नीट हे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, जगातला हा सगळ्यात मोठा हिट फॉर्म्युला आहे। कथा जर सूड कथा असेल तर ऑटोमॅटिकली पब्लिकला तो पिक्चरच नाही फक्त, तर आजपर्यंत जेव्हा पिक्चर सुद्धा अस्तित्वात नव्हते तेव्हा पूर्वीच्या काळात नाटकं, त्याच्या आधीच्या काळात इतर वेगवेगळे कला प्रकार आणि मग त्याच्या आधी कादंबऱ्या असतील, छोट्या छोट्या कथा असतील, ह्या सगळ्या गोष्टी, काव्य, ह्या सगळ्याचा एक हिट फॉर्म्युला आहे, तो म्हणजे सूड, बदला, रिव्हेंज। सो भैयाजी या मूवीमध्ये हेच आहे। मनोज वाजपेयी हे मुख्य भूमिकेत असलेला आणि सबकुछ मनोज वाजपेयी असलेला हा भैयाजी मूवी सुडाचा प्रवास आहे। यापेक्षा आणखीन काही सांगण्यासारखं या पिक्चरमध्ये नाहीये। जरी हा फॉर्म्युला घिसापिटा असला तरी सुद्धा मनोज वाजपेयींनी ज्या पद्धतीने ते सगळं सादरीकरण केलेलं आहे, आणि जे मी नेहमी म्हणतो, लेखक दिग्दर्शक जर का एकच असेल, म्हणजे जनरली जर का लेखक वेगळा दिग्दर्शक वेगळा असं जर असेल तर ते कधी कधी तो फॉर्म्युला चालून जातो। मोस्ट ऑफ द टाइम्स जर का लेखक आणि दिग्दर्शक एकच असतील तर जे लेखकाला म्हणायचंय ते दिग्दर्शकाला मांडता येत असतं, कारण दोघेही एकच असतात। सो अपूर्व सिंग कर्की हे आपले लेखक दिग्दर्शक आहेत भैयाजीचे, आणि त्यांनी प्रभावीपणे हा पिक्चर मांडायचा प्रयत्न केलाय आणि त्यातून बिहार मधलं गँग वॉर, बिहार मधला माफिया राज हे तुम्हाला पडद्यावरती बघायला मिळतं। गेल्या काही काळामध्ये तुम्ही गेल्या 10-15 वर्षांमध्ये जर बघितलं असेल तर साऊथ मधला ऍक्शन मूवीज आणि काय म्हणूया इंडिव्हिज्युअल व्यक्तीला अतिशय मोठं लार्जर दॅन लाईफ अशा पद्धतीचं पोर्ट्रे करून आणि भन्नाट हाणामाऱ्या दाखवून ज्या पद्धतीने भारतातलं जनमानस ढवळून काढलंय साऊथ मूवीजनी, बिहारमध्ये किंवा काही काळापूर्वीपर्यंत युपी मध्ये सगळा मसाला खरं म्हणजे रेडी होता, कारण तिथे मोठ्या प्रमाणात गँगवॉर चालायचं। बिहारमध्ये तर अजूनही चालतं असं म्हणतात, पण सगळा मीठ मसाला सगळा काही अवेलेबल असून सुद्धा त्या लेवलचं, साऊथच्या लेवलचे पिक्चर तयार होत नव्हते बिहारच्या कथेवरती आधारित। मात्र ती गरज भागवण्याचं काम भैयाजींनी केलेलं आहे। काही वर्षांपूर्वी गँग्स ऑफ वासेपूर पार्ट 1 आणि पार्ट 2 च्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या, नाही असं नाही, पण भैयाजी
हा एक त्याहून म्हणजे गँग्स ऑफ वासेपूर, येस इट वॉज गुड, मस्तच होता, पण तो थोडासा आर्ट मूवीच्या दिशेला जाणारा टाईपचा तो पिक्चर होता, किंवा आपण असं म्हणू शकतो की असा फार चकचकीत म्हणावा अशा पद्धतीचा तो पिक्चर नव्हता. तो एक असं पॅरलल फिल्म इंडस्ट्री कशी असते ना त्या टाईपचं आर्ट मूवी. हा मात्र धमाकेदार मूवी आहे, मसालेदार मूवी आहे, चकचकीत मूवी आहे, आणि ज्याला आपण म्हणतो ना तद्दन पिटातल्या प्रेक्षकांनी डोक्यावर घ्यावा, टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट करावा अशा टाईपचा पिक्चर आहे. तुम्हाला सत्या पिक्चर मधला मनोज बाजपेयी जर बघायचा असेल आणि त्याच पद्धतीने गँग्स ऑफ वासेपूर वाला सुद्धा मनोज बाजपेयी बघायचा असेल तर येस यू हॅव टू वॉच भैयाजी. तर आता मी या पिक्चर च्या संदर्भातलं आणखीन काही सांगणार, फक्त 2 गोष्टी सांगणार. एक म्हणजे मनोज बाजपेयीच्याच प्रमाणे झोया हुसेन हिचं काम सुद्धा खूप छान आहे. म्हणजे तिची ऍक्टिंग तर छान झालीच आहे, पण तिचं जे कॅरेक्टर जे घेतलेलं आहे या पिक्चरमध्ये तुम्ही एक्सपेक्ट नाही करणार, कारण आजच्या काळामध्ये खरं म्हणजे अशा पद्धतीचं कॅरेक्टर घ्यायला हवं होतं आणि आतापर्यंत ते दिसत नव्हतं, पण या पिक्चरनी ती गरज भागवलेली आहे. आता आपला थोडासा अपग्रेड झालाय का काय बिहारी मूवी किंवा आपला हिंदी मूवी सुद्धा असं म्हणायला पाहिजे. गँगवॉर रिलेटेड जे पिक्चर असतात, सुडाचे जे पिक्चर असतात, त्यामध्ये छोटासा ट्विक त्यांनी केलेला आहे. या झोया हुसेन ही जी आहे ऍक्ट्रेस, तिच्या मिताली म्हणून कॅरेक्टर जे आहे त्या कॅरेक्टरच्या माध्यमातून एक छोटासा ट्विक करण्यात आलेला आहे, सुधारणा करण्यात आली, आणि ती खूप चांगली मस्त सुधारणा आहे. विशेष उल्लेख या पिक्चरचा एक करायला पाहिजे, तो म्हणजे भैयाजीच्या आईचं जे काम आहे ते सुपर झालेलं आहे, लाजवाब ऍक्टिंग झालेली आहे. आणि आय वॉज सरप्राईज, मी नंतर चेक केलं, कारण ती काही फेमस ऍक्ट्रेस नाहीये. मी नंतर चेक केलं तर त्या ऍक्ट्रेसचं नाव आहे भागीरथीबाई कदम, म्हणजे अगदी टिपिकल मराठमोळं नाव आहे. आता हे खरोखरच त्या मराठी आहेत का, की नॉर्थ इंडियात काही अनेक शतकांपूर्वी सेटल झालेले आपले मराठी जे बांधव होते त्यापैकी त्या कोणी एक आहेत का, कारण ऍक्सेंट तर अगदी पक्की नॉर्थ इंडियन ऍक्सेंट त्यांची वाटते. म्हणजे युपी बिहारमध्ये ज्या पद्धतीने लोक बोलतात तशी ऍक्सेंट त्यांच्या तोंडून आलेली आहे, त्याच्यामुळे कुठल्याही अँगलनी ती बाई मराठी वाटत नाही. आणि असं असून सुद्धा जर ती स्त्री, कारण नाव तर पक्क मराठमोळं वाटतंय, आणि तरी सुद्धा जर ती अगदी खरीखुरी महाराष्ट्रातली जर राहणारी जर ती असेल तर मग हॅट्स ऑफ मॅडम भागीरथीबाई कदम, काय ऍक्टिंग केलेली आहे. आणि सुरुवातीच्या काही शॉट्समध्ये बिलकुल असं वाटत नाही की ही ऍक्ट्रेस पिक्चर बघून झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक तुमच्या मनामध्ये ती एक छाप सोडून जाईल अशी तुम्ही अपेक्षा नाही करत. सुरुवातीच्या 10-15 मिनिटांमध्ये डेफिनेटली नाही तुम्ही अपेक्षा करत, पण जसजसं पिक्चरचं प्रोग्रेशन होत जातं, एक एक पदर असा उलगडत जातो कथेचा, तसतसं ह्या भागीरथीबाईंनी प्रेक्षकांच्या मनावरती त्या पकड मिळवतात. वेगवेगळ्या भावनांचे छटा त्यांनी अशा काही प्रभावीपणे मांडलेल्या आहेत की क्या कहणे. सो केवळ त्या मराठी आहेत म्हणून मी त्यांचा विशेष उल्लेख करतोय असं नाही, तर तो तर फक्त एक योगायोगाचा भाग झाला, पण येस ऍक्टिंग लाजवाब झालेली. आणि इट्स नॉट इझी मनोज वाजपेयींच्या समोर उभं राहून त्यांच्या तोडीसतोड काम करायचं, याच्यासाठी गट्स लागतात, गट्स. आणि मनोज वाजपेयींच्या कानाखाली थोबडीत मारायची हे सुद्धा काही येरागाबाळ्याचं काम नाहीये. भागीरथीबाई तुम्हाला हात जोडून कोपरापासून दंडवत. सो मित्रांनो, एक जबरदस्त मूवी आहे आणि सत्यामधल्या मनोज बाजपेयी आणि गँग्स ऑफ वासेपूर मधला मनोज बाजपेयी हे पुन्हा एकदा तुम्हाला जर का अनुभवायचं असेल तर यू हॅव टू वॉच भैयाजी. पण एक आहे, तुम्ही काय म्हणूया, एक त्याला काय वैधानिक इशारा, जर तुम्हाला हाणामाऱ्या बघायच्या नसतील आणि एक असं काय म्हणूया नर्म विनोदी लाईट वगैरे असा जर पिक्चर बघायचा आहे असं जर डोक्यात ठेवलेलं असेल तुम्ही, तर मग हा पिक्चर बघू नका. हा पिक्चर हाणामारीचा आहे आणि सिरियस काम आहे. सो मित्रांनो, हा मूवी रिव्ह्यू मी इथेच गुंडाळतो आणि असेच
नवनवीन ताजे ताजे पिक्चर आणि त्याचे रिव्ह्यू हे घेऊन मी तुमच्या पुढे सतत येत राहणार आहे. सो ते रिव्ह्यू बघायचे आणि मग ठरवायचं की पिक्चर बघायचा का नाही बघायचा. सो अशा छान छान आणि नवीन नवीन रिव्ह्यूजच्या साठी बघत राहा सेंटर स्पॉट. आणि फक्त रिव्ह्यूज नाही, इतरही अनेक गोष्टी आहेत. इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, नॅशनल पॉलिटिक्स आहे आणि आपलं स्टेट लेवल पॉलिटिक्स पण आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा इतर अनेक मस्त मस्त विषय आपण घेत असतो. सो सेंटर स्पॉट बघत राहा. सेंटर स्पॉट वरचे व्हिडिओज लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब केलं नाही ना तर भैयाजी येतील आणि ठाप ठाप ठाप